धुळे जिल्ह्यामध्ये तलाठी भरती प्रक्रियेमध्ये ब्लूटूथच्या आधारे कॉपी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे। धुळे शहरातल्या SSVPS इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये तलाठीच्या परीक्षेमध्ये ब्लूटूथच्या आधारे कॉपी करताना मदन कापूचंद गुसुंगे या परीक्षार्थीला रंगेहात पकडण्यात आलेला आहे। गुसुंगे हा ब्लूटूथ डिव्हाइसच्या आधारे परीक्षा केंद्रात पेपर सोडवत होता। जालना जिल्ह्यातल्या काही परीक्षार्थी हे डमी असून काही विद्यार्थी हे ब्लूटूथ डिव्हाइसचा वापर करून पेपर देणार असल्याची गोपनीय माहितीचं पत्र जिल्हा प्रशासनाला मिळालेलं होतं आणि त्यानुसार प्रशासनाने सर्व परीक्षा केंद्रांवर कसून चौकशी सुरू केली। मदन गुसुंगेच्या हालचाली संशयित आढळून आल्या आणि यावेळी तपासणी करत असताना तपासणी अधिकारी अपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी मदन गुसुंगे याच्याकडून ब्लूटूथ डिव्हाइस आढळून आले। यावेळी मदनकडून डिव्हाइस जप्त करत असताना मदन गुसुंगे यांना पर्यवेक्षकांसह तहसीलदाराची झटापट करत धक्काबुक्की करत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसरत करत मदन गुसुंगे याला अटक केली। दरम्यान मदन विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून या कॉपी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होतीये। यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। धुळे शहरामध्ये धुळे जिल्हा तलाठी भरती परीक्षा होती। 17 जागांसाठी तब्बल 12,000 विद्यार्थी या परीक्षेला बसलेले होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।